ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथं मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे। दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर शनिवारी छापेमारी करण्यात आली। तसंच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 446 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले। काश्मीरमधील गेल्या 2 दशकातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। आणि काश्मीरमधून सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर सूरज, गेल्या 2 दशकातली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। काय कारवाई करण्यात आली आहे आणि पुढचं पाऊल नेमकं काय असेल आता? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की कालपासून दहशतवाद्यांना खतपाणी घालणारे त्याचबरोबरचे दहशतवादी आहेत त्यांची 6 घरं आतापर्यंत मोडण्यात आलेली आहेत। काल जर सांगितलं तर कुपवाडामध्ये एक घर मोडण्यात आलेला दहशतवादी होता, लष्कर ए तोयबासाठी काम करत होता। त्याचबरोबर ती 446 जे दहशतवाद्यांना सपोर्ट करणारे आहेत त्यांचा आता शोध मोहीम करत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे देखील कसून चौकशी सुरू आहे। मी सध्या श्रीनगरमध्ये आणि श्रीनगरमधल्या लाल चौक असतील किंवा इतर राजबाग परिसरामध्ये देखील ज्या ठिकाणी संशयास्पद कारवाई केल्या जात होत्या त्यांच्याकडे देखील काल छापेमारी झाली आणि तिकडनं देखील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकूणच कालपर्यंत आपण पाहिलं तर दक्षिण काश्मीरमध्ये कारवाया सुरू होत्या, आता उत्तर काश्मीरमध्ये देखील सुरू झालेल्या आहेत। 14 दहशतवादी आहेत जे सध्या तपास यंत्रणेच्या हिट लिस्टवरती आहेत आणि त्यांचा तपास हा सुरू आहे। त्यांना त्यांच्या संपर्कात असलेले आणि त्यांना सहकार्य करणारे या सगळ्यांकडेच झाडाझडती ही यातल्या तपास यंत्रणाने सुरू केलेली आहे। NIA ने प्रामुख्याने गुन्हा दाखल करून संपूर्ण तपास हातात घेतलेला आहे। त्यांना सपोर्टिव्हली इतर CRPFचे जवान त्याचबरोबर JNK पोलीस यांचा राहणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आता भारताला योग्य ते सपोर्ट हे देखील मिळू लागलेले आहे। मग अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स, इतर देशांकडनं देखील या संपूर्ण घटनेची निंदा करत ज्या कारवाईला खतपाणी घातलं जात आहे त्याला आम्ही देखील तितक्याच पद्धतीने आमच्या पद्धतीने यंत्रणेकडनं सपोर्ट करू असं देखील आश्वासन मिळालेलं आहे। आखाती देश आहे त्यांनी देखील या ठिकाणी सपोर्ट नोंदवलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एरवी पाकिस्तानच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा चीन याने देखील भारताच्या मागे या हल्ल्याची निंदा करत सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे एकूणच पाकिस्तानची कुठेतरी आर्थिक कोंडी करण्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये कुठेतरी भारताला यश मिळताना पाहायला मिळतंय। मात्र जम्मू काश्मीर किंवा या श्रीनगर परिसरामध्ये सध्या तपास यंत्रणेचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू झालेले आहेत। जे डुप्लिकेट कार्ड्स असतील त्याचबरोबर ती सिम कार्ड विकणारे आहेत त्यांच्याकडनं कसून चौकशी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच या पहलगामच्या घटनेनंतर सरकार कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल बरोबर, त्यामुळे आता काश्मीरचा कानाकोपरा पिंजून काढत जे कोणी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होत आहे त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली जाते। सूरज, सोबत रहा, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे। दरम्यान भारत सरकारच्या अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर